नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. अपूर्वाची सगळी वाट बघत असतात. बलदेव बोलत असतो, असं का केलं असेल अपूर्वाने? कोणताही कॉल नाही, मेसेज नाही. आज हा साखरपुडा असूनही ती अशी का वागली असेल? कशासाठी तिनं असं केलं? मला कोणताही कॉल केला नाही. मला किती काळजी वाटत आहे. सगळेजण काळजीमध्ये असतात. आकाशही खूप काळजीमध्ये असतो आणि हे बोलत असतात, नक्की काय झालं असेल? का कॉल केला नसेल तिने? बलदेव बोलतो, ती बोलली होती ना मला आज मी कोणतेही काम घेणार नाही. मग काय झालं असेल? तेवढ्यातच ना मानसी बोलत असते अथर्वला, हे बघा मी मोठ्याने बोलले तर ना भाऊजी मला रागवती. पण मला तर असंच वाटतं हो की ना ती पार्लरमध्येच गेली असेल. बघा पार्लरमध्ये काय होतं माहिती आहे का? गेल्यानंतर बोलतात ना, ट्रीटमेंट चालू असताना कॉल घेऊ नका, मेसेज करू नका, ऑफ करून ठेवा फोन, असे बोलत असतात ना. त्यामुळेच ना तसं झालं असेल, मला तसं वाटतं. तर अथर्व बोलतं, असं कोण करेल? मुहूर्त डोक्यावरती असताना असे कोण पार्लरमध्ये जाईल का? असं तो बोलत असतो. तर बलदेव बोलतो, काच असं झालं असेल. तेवढ्यातच काय होतं माहिती आहे का? गाडीचा हॉर्न वाजतो आणि हॉर्न वाजल्यानंतर सगळे इकडे तिकडे बघत असतात. नंतर काय होतं, तेवढ्यातच ना बलदेव म्हणतो की अपूर्वा आली का काय? सगळेजण असे शांत होतात. तेवढ्यातच ना अपूर्वाची एंट्री झालेली दाखवली आहे प्रेक्षकांना आणि ना सगळे शांत होतात. अरे सगळ्यांचा जीव भांड्यात पडल्यासारखं होतं. अपूर्वा आलीस तू? काय झालं गं? का इतका लेट झाला? असा ना बलदेव पॅनिक झालेला दाखवला आहे प्रेक्षकांना. तर अपूर्वा बोलते, काही नाही रे, 2 मिनटं थांब तर ऐकून तर घे ना माझं काय झालं आहे ते. तर बलदेव होतं, अरे तू बोलली होतीस ते की कॉल केला नाहीस, मेसेज केला नाहीस. मी किती टेन्शनमध्ये आहे तुला माहिती आहे का? तुला कळते का किती लेट झालं आहे ते? तर अपूर्वा बोलते, अरे हो ना हो, 2 मिनटं तर दे ना, मला श्वास घ्यायला. मी सांगते तुला काय झालं आहे, रागवू नको माझ्यावरती. तर बलदेव बोलतो, हे बघ मी रागवत नाही, पण मला तुझी काळजी वाटते ना, म्हणूनच मी बोलतोय ना. काय झालं? का तू असं केलंस? कोणताही कॉल नाही, मेसेज नाही. तर भूमी बोलते, अरे दादा 2 मिनटं थांब, तिला आतमध्ये तर येऊन दे, 2 मिनटं तिला बसवून दे, मग ती सांगेल ना. तर अपूर्वा बोलत असते, हो हो 2 मिनटं थांब, मी सांगते तुला. तर भूमी बोलते, हे बघ ये आतमध्ये ये, तू बस, त्यानंतर मी तुला सांग सगळं नक्की काय झालं आहे ते. तर बोलत असते बलदेव बोलतो, हां हां ठीक आहे चालेल, बस ठीक आहे चालेल. भूमी बोलते, हे बघ दादा तू काही अशी काळजी करू नकोस. ती आता आलेली आहे ना, आता ती सांगेल ना सगळं आपल्याला काय झालं आहे, कशासाठी झालं आहे, तिनं का मेसेज केला नाही. 2 मिनटं तिला येऊन बसून दे असे बोलते. ठीक आहे. नंतर काय होतं माहिती आहे का प्रेक्षकांनो, अपूर्वा ना खुर्चीमध्ये बसते आणि अपूर्वा खुर्चीमध्ये बसल्यानंतर तिला ना पाणी दिलं जातं. नंतर काय होतं प्रेक्षकांनो, ती पाणी पिते आणि पाणी पितानाच ना त्याची दमलेली दाखवलेली आहे. नंतर ती बोलते, ओ एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज सॉरी, अशी सॉरी बोलत असते सगळ्यांना. तर भूमी बोलते, असून दे, शांत हो तू, शांत हो. तर अपूर्वा बोलते, हो खरं सॉरी, काय झालं ना ऐन लास्ट मोमेंटला मला एक ऑपरेशन आलं आणि त्यासाठी मला जायला लागलं ना, त्यामुळे मला कोणतंही माझं तिथे गेल्यानंतर ना फोनही ऑफ झाला होता, त्यामुळे मला काहीच करता आलं नाही. आकाश हे सगळं शांतपणे ऐकत असतो. नंतर अपूर्वा बोलत असते, हो खरंच एक्स्ट्रीमली सॉरी हं, मला माफ करा हं. तर अथर्व बोलतं, हे बघ आम्हाला तुझी काळजी नव्हती, तुला माहिती आहे का? आमच्या दादाचं ना असं धड व्हायला लागलं होतं, त्याचं आम्हाला टेन्शन होतं, बाकी काही नाही गं. तो खूप काळजी करत होतो ना, असं नुसतं तुझं हृदय धड करत असतं. असं बोलून ना बलदेव खूप स्माईल करतो हो प्रेक्षकांना आणि सगळेच ना खूप छान हसायला लागतात बलदेवची चेष्टा केल्यानंतर. त्यामध्ये काय होतं, पौर्णिमा विचार करत असते, ही अशी का खोटं बोलल्यासारखी का वाटते मला, काय माहिती, पोलीस आहे ना, असू शकतं, सगळ्या गोष्टी ती सांगू शकत नाही ना, असं होतं. पण ठीक आहे चला एंगेजमेंट करूया. प्रेक्षकांनो तिथं जे एंगेजमेंटमध्ये असतं ना सगळे सामान दाखवले बघा, दागिने, गिफ्ट्स, फुलं, बुके, या सगळ्या गोष्टी दाखवल्या. त्यामध्ये नंतर काय होतं, बलदेव एंगेजमेंटचे रिंग घेतो. आकाश बोलतो की काय झालं, तुझ्या घरचे आले नाहीत का? तर ती बोलती, ती जरा शॉक झाले दाखवले ना. नंतर ती बोलते की नाही कोणी येणार. तर भूमी बोलते, का तुझ्या घरचे का नाही येणार? तर अपूर्वा बोलते, नाही मी अनाथ आहे. तर आकाश बोलतो, नक्की काय झालं आहे ते तर सांगशील का, म्हणजे आम्हाला समजेल ना, त्यांना हे नातं मान्य नाही का, काय झालं आहे. तर ती थोडी शांत बसते आणि ती बोलते, नाही मी अनाथ आहे, असं ती बोलत असते. पौर्णिमा हे सगळं शॉक होऊन बघत असते हं प्रेक्षकांना. आकाश म्हणतो, ओ एक्स्ट्रीमली सॉरी हं, आम्हालाही माहीत नव्हतं हं, आम्हाला असं वाटलं. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्यांना हे नातं मान्य नाही का आले नाहीत, एवढंच आम्हाला विचारायचं, बाकी काय नाही. तर बलदेव बोलतो, काय नाही, मी आणि ते सेमच आहे, आम्ही दोघंही, मलाही आई वडील नाही, तसेच तिलाही आई वडील नाहीत,
त्यामुळेच ना आमचं नातं खूप छान आहे, आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. तर हे सगळे ऐकून ना सगळे जरा शॉक होतात. भूमीलाही खूप वाईट वाटतं. भूमीचा चेहरा पडतो, मानसीचाही चेहरा पडतो. भूमी बोलते, हे बघा काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. तर बलदेव बोलतो, हे बघ भूमिताई, सेम आमच्यासारखंच आहे ना, माझे आई वडील नाहीत, तिचेही नाहीत. तर आकाश बोलतो, अरे असं का बोलतोयस तू, असं का म्हणतोयस तो. तर प्रेक्षकांनो भूमी बोलते, हे बघा असं काही नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुझं किती मोठं कुटुंब आहे, आता आम्हालाही तूच आहेस. तर पौर्णिमा बोलते, हो मी अनाथ आहे, मी मूळची नागपूरची आहे, पण माझं कोणच नाही आहे. असे सगळे शांत होऊन प्रेक्षक ऐकत असतात. सगळ्यांना चेहऱ्यावरती एक्सप्रेशन असतं, कारण की सगळ्यांना कोणाला माहीतच नसतं ना ती अनाथ आहे. तर आकाश बोलतो, हे बघा काही काळजी करण्यासारखं नाही, आता आम्ही आहोत ना तुमचं कुटुंब. असं बोलल्यानंतर पौर्णिमा नाटकी रडल्यासारखी करते ह्या प्रेक्षकांना. नंतर भूमी विचारत पडली असेल, हो खूप वाईट असतं, कशी ना ती दुःखी असल्यासारखं तिला वाईट वाटत असतं. तर आकाश बोलतं, हे बघा आता हे खूप मोठं महाजन कुटुंब तुमचं आहे, काळजी करायसारखं काहीच नाही असं ते बोलतात. त्यानंतर काय होतं प्रेक्षकांनो, बलदेव ना भूमीसाठी म्हणतो, ताई हे बघ तू म्हणतेस ना तसंच. मग बलदेव खूप खुश झालेलं दाखवलं आहे प्रेक्षकांना. नंतर बलदेव काय करतो प्रेक्षकांना, मग हे म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का आमचं दोघांचं बॉन्डिंग कशामुळे एवढं छान झालं आहे, कारण की आम्ही दोघं ना फक्त ह्या कारणामुळे जास्त एकत्र जोडलं गेलो आहे. तर पौर्णिमाने चेहरा पाडलेला दाखवलं आहे. आणि ते काय करते, अपूर्वा बोलते, हो ठीक आहे ना. मग ती अशी लाजलेली खाली मान घातलेली दाखवली आहे प्रेक्षकांना. नंतर भूमी बोलते, हे बघा तुम्हाला माहिती आहे का, तुमचं आता हेच कुटुंब आहे असे बोलते, स्माईल करते, काही काळजी करू नका, हेच तुमचं कुटुंब आहे. अपूर्वा तू काही काळजी करू नको, आता आम्ही आहोत ना तुझं कुटुंब, आता आपण छान एकत्र मिळून राहू असे बोलून ना तिला मिठी मारते आणि तिचं कौतुक करते, तिच्या गालावरून हात फिरवते, आता आपण खूप छान राहू असं ती तिला बोलते. ठीक चला आता आपण एंगेजमेंट करूया असे बोलतात. त्यानंतर सगळे हसायला लागतात. नंतर बोलतो आकाश बोलतो, हां छान. नंतर बलदेवलाही खूप छान वाटतं. मग ती तिला मिठी मारते, अरे वा खूप छान बोलते आणि म्हणते तू कसलीही काळजी करू नको. बलदेवलाही स्माईल देऊन सांगते, कसलीही काळजी करू नको, आता खूप छान होणार आहे बोलते. मग सगळेजण हसायला लागतात. मानसीलाही खूप छान वाटतं. ते बोलते की वाव आता किती भारी झालं ना या सगळ्या गोष्टी असं बोलत असते. त्यानंतर काय होतं माहिती आहे का प्रेक्षकांनो, बलदेव बोलतो, ती बोलते की हे बघ आता काय करायचं, आपण एकत्र राहणार आहोत ना, एकत्र छान राहूया असे सांगत असते. आणि अपूर्वा खूप स्माईल करत असते छानपैकी. आता बलदेव बोलतो, हे बघा आता छान चला आपण एंगेजमेंटचे सेलिब्रेशन करूया. आणि नंतर ना बलदेवांना प्रेक्षकांनो गुडघ्यावरती बसून ना अंगठी घालतं. आणि नंतर काय होतं माहिती आहे का, त्या अंगठी घालतात सगळे स्माईल करतात. तो बलदेव गुडघ्यावरती बसला म्हणून सगळ्यांना छान आवडतं. सगळे छानपैकी टाळ्या वाजवतात, अथर्व शिट्ट्या घालतो आणि फटाके फोडतो. मग नंतर काय होतं, बलदेव आणि अपूर्वा एकमेकांना ना फुले गिफ्ट देतात. आणि नंतर ना अपूर्वा हे ना बलदेवला एंगेजमेंट रिंग घालते आणि बलदेवला खूप छान वाटतं, सगळ्यांना खूप छान वाटतं. सगळे छानपैकी स्माईल करत असतात. सगळ्यांना खूप छान आनंद झालेला असतो, कारण साखरपुडा आता पार पडलेला असतो ना, सगळ्यांना जे टेन्शन आलेलं असतं ना ते सगळं झालेलं असतं. नंतर बलदेव काय करतं, अपूर्वाला खुणवतं, चल बा. तिला समजतं, ती स्माईल करते आणि ती नंतर ना जाते. काय करते ती, त्या दोघांना नमस्कार करण्यासाठी जातात. तर ते दोघे थांबतात, अरे हे काय करताय तुम्ही, आम्हाला कशाला नमस्कार करताय असं ते बोलतात. तर ते म्हणतात, हे बघ दादा आता नाही तू अडवायचं, हे बघ भूमी वयाचा इथं विषय येत नाही, तू जे आमच्यासाठी केलं आहेस, माझ्यासाठी जे केलं आहेस, मी आत्ता जे आहे ते फक्त तुझ्यामुळेच आहे ना, त्यामुळे तू अजिबात असं अडवायचं नाहीस ना आम्हाला, आमच्यासाठी जे केलं आहे ते तुम्हीच आहात ना, त्यामुळे आमचा नमस्कार करून घ्यायचा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचा. अपूर्वा बोलते, हो तुम्ही माझ्या बलदेसाठी जे काही केलं आहे ना ते खूप आहे, आजच्या जगासाठी खूप असं कोणीच करत नाही, त्यामुळे मी तुमची खूप ऋणी राहीन ना असे ते बोलत असते. आणि त्यानंतर ना काय होतं प्रेक्षकांनो, बलदेव आणि अपूर्वा ना त्यांना नमस्कार करतात. मग ते त्यांना छान वाटतं, मग त्यांना ते मिठीत घेतात आणि ते म्हणतात आम्हाला खूप खूप छान आशीर्वाद द्या. नंतर खूप छान आशीर्वाद दिले जातात. नंतर भूमी काय बोलते अपूर्वाला, हे बघ आता तू महाजनांची झाली ना, मग महाजनांचा ना एक पारंपरिक दागिना आहे बरं का, तो तुला मी देणार आहे असे ते बोलत असते. आणि ना सगळे मग बघत असतात, ठरव बघत असतो. नंतर ती ना प्रेक्षकांना दागिना उघडून दाखवते. मग अपूर्वाला ना तो दागिना खूप आवडतो. अपूर्वा बोलते, अरे वा खूप छान आहे, मला खूप छान आवडला दागिना.
तर भूमी बोलते हां आजपासून हा तुझा दागिना, हां हे तुझ्यासाठीच आहे ना, असं भूमी बोलते. नंतर सगळ्यांना छान वाटतं प्रेक्षकांनो. नंतर सगळे बोलतात की चला चला आता छान झाली ना एंगेजमेंट. तर अथर्व बोलतो चला आता आपण फोटो घेऊया चला, असे बोलतात ना. त्यानंतर काय करतो तो सेल्फी काढतो सगळ्यांची छानपैकी. नंतर दुसऱ्या दिवशी काय होतं प्रेक्षकांनो, सकाळ सकाळी ना भूमी ना तुळशीची पूजा करत असते. आणि तुळशीची पूजा करत असताना छान वातावरण दाखवलं आहे सकाळची, तुळस छान दाखवले आहे आणि देवाचं तेच नामस्मरण करत असते. आणि अचानक काय होतं माहिती का प्रेक्षकांनो, तिला काहीतरी दिसतं आणि ते दिसतं त्यामध्ये अशी शॉक झालेली दाखवले. नक्की काय झालं असेल असा विचार चालते. ती जोरजोरात हाक मारते, आकाश, अथर्व. बोलते मानसी अरे या ना इकडे या, काय झालं बघा. तर बोलतात काय झालं आहे. मग सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं, हे काय झालं आहे असे सगळे बघतच असतात. तर आकाश बोलतो अरे हे काय झालं, हे कसं झालं, हे तरी फंगस दिसते, काल तर नव्हती आता इथून कुठून आली. तर ते दोघंही बघत असतात ना. नंतर भूमी बोलते हे बघा ना काल तर नव्हती मग अचानक अशी कुठून आली. तर अथर्व बोलतं हे बघ मला तर असं वाटते पावसाचे दिवस चालू आहे ना, थोडंफार भिजलं ना तर असं होतं बघ दरवाजाला, एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे बघ कारण. तर मानसी बोलते हो तुला माहिती आहे का एवढं मोठं घर म्हणल्यावर व्हायचंच ना असं कुठं तर काय तर गोष्टी होतच राहतात असतात. तर आकाश बोलतो हे बघ असंच असेल काय नाही ते फंगस आहे. अथर्व बोलतो काही काळजी करू नको मी कार्पेंटरला कॉल करतो. तर भूमी बोलते नाही मला हे नॅचरल वाटतच नाही ना, मला असं वाटते काही तर निगेटिव्ह गोष्टी होत चालेल. आकाश बोलतो असं का म्हणतेस तू, असं काही नाही. मानसी म्हणते हे बघ मलाही असंच वाटतं बघ ताई, एवढं काही नाही तू असं निगेटिव्ह विचार करत जाऊ नको. तर भूमी जरा शांत झाली दाखवते. तर मानसी काय बोलते हे बघ तू असा विचार करत गेलीस ना तर तुला हा त्रास होईल. मी तर तुला सांगते ना एवढं मोठं घर असल्यामुळे काहीतरी गोष्टी होत राहतात, चुकून राहतच ना. तर अथर्व बोलतो हे बघ तू असं जर निगेटिव्ह विचार करत गेलीस ना ताई तर तुला त्रास होईल. एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाही, मी सांगतोय ना तुला. हे बघ मी आता लगेच कार्पेंटरला बोलवतो आणि ते करून घेतो. तर आकाश काय बोलतो हे बघ तू कार्पेंटरला बोलवणंच आहे अथर्व, मग सेमच डिझाईनचं करून घे. हां बरं ठीक आहे चालेल असं बोलतात. त्यानंतर मानसी बोलते ताई तू काळजी करू नको हं मी येतेच, असे बोलून ती तिथून निघून जाते. त्यानंतर काय होतं आकाश बोलतो भूमीला काय झाले तू एवढी शांत काय आहेस, नक्की काय झाले. तर भूमी बोलते मला काही तर वेगळंच वाटते, हे असं का झालं, गेली 7 वर्ष झालं आपण एकत्र, कधी काही झालं नाही, एवढं आपण छान राहतोय आनंदात राहतोय. ह्या सगळ्या गोष्टी ना रागिनी आत्या होती तेव्हा होत होत्या, हे सगळे वाईट संकेत वाटतात मला, असं का होत असेल. आकाश बोलतो हे बघ आता असं काहीच नाही, रागिनी आत्यासारखं कोणी नव्हतं आणि कोणी नसणार आहे, आता ती गेली, तू असा विचार करू नको, सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. तर भूमी बोलत असते हे बघ ना मी काय करू म्हणजे ते डोक्यातूनच जात नाही. तर आकाश बोलतो हे बघ अशा गोष्टी कुठल्याही आता होणार नाहीत, आपण खूप आनंदात आहोत, खुश आहोत, सगळं छान होणार आहे, तू काळजी करू नकोस हं भूमी. तर भूमी जराशी ना प्रेक्षकांना शांत झालेली दाखवले, तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं असं का होत आहेत, असे का वाईट संकेत होत आहेत, तर ते आकाशला सांगत असते. तर भूमी म्हणते ठीक आहे, देवी आईला प्रार्थना करते, देवी आई माझ्या घराच्या सुखावरती कुणाची नजर लावून देऊ नको असे बोलत असते प्रेक्षकांना. आणि ती देवीला ना नमस्कार करते. त्यानंतर काय होतं प्रेक्षकांना इकडे काय होतं माहिती का तुम्हाला, अपूर्वा ना गाडीतून उतरते आणि ती कुठे तर आलेली असते. आणि जेव्हा ती गाडीतून उतरते ना तेव्हा ना पौर्णिमा ते बघते, पौर्णिमा लपून बघत असते, अरे ही अपूर्वा इकडे कशी काय, इकडे काही काम असेल असे ना ती एका दुकानामागून लपून बघत असते. त्यानंतर काय होतं माहिती का प्रेक्षकांना, ती जोरात ना पौर्णिमाला बोलत असते. पौर्णिमा काय करते जोरात हाक बोलते अपूर्वा अपूर्वा, आणि अपूर्वा काय होते एकदम दचकते, अरे या ठिकाणी कोण आलं आहे, कोण मला हाक मारत असेल, कोण मला बोलवत असेल, अशी ती दचकते. तर पौर्णिमा आल्यानंतर बोलते अगं अपूर्वा काय झालं, तू मला बघून एवढी हदरलीस का. तर तिनं स्वतःला सावरत बोलते नाही 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 गं, असं तू इकडे अचानक असं मी एक्सेप्ट केलं नव्हतं ना म्हणून मी झाले, बाकी काही नाही, तू इकडे कशी काय. तर पौर्णिमा बोलते काही नाही मी जानत आश्रममध्ये काम करते ना, त्याचं एक सेंटर इथं आहे त्यामुळेच मी इथं आले. तर ती म्हणते तू इथे कशी काय. तर ती बोलते काही नाही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ना नैसर्गिक उपचार केंद्र आहेत ना इथं, तिथला एक कार्यक्रम घ्यायचा होता, तिथल्या प्रमुखांना मी भेटण्यासाठी आले आहे असं ती तिला समजावून सांगत असते. तर पौर्णिमा बोलते हो का ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही आपण भेटूच राहूत. मग ती तिला असे समजावून सांगत असते. तर अपूर्वाही बोलते हो चालेल काही प्रॉब्लेम नाही असे बोलू ना ते एकमेकींना प्रेक्षकांना गुड बाय करतात. आणि ते जाताना ते तिला जे समजावून सांगत असते ना तिचा ते विचार करत असते की तिला हे नक्की पटलं असेल का मी जे तिला समजावून सांगितलं, असं ते तिच्या डोक्यामध्ये चालू असतं की ती जर इथे येणार असेल ना
तर आता इथून पुढे ना मला लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही येणार आहे ते कुणालाही कळायला नाही पाहिजे. आणि ह्या धडपडीत ना तिच्या हातातून पिशवी पडते प्रेक्षकांनो, आणि त्यातून ना सामान जे खाली पडतं. नंतर ती पटपट उचलते आणि ती उचलून ना आतमध्ये गेलेली दाखवलेली. त्यामध्ये तिच्या ते डोक्यामध्येच चालू असतं की काही झालं ना तरी ना आपल्याला ना कोणालाही कळता कामा नाही की आपण इथं कशासाठी आलो आहोत. हो ना प्रेक्षकांनो, असं ती डोक्यामध्ये विचारच करत असते. आणि नंतर ना तिथे बाहेरमध्ये ना नित्य छाया वृद्धाश्रमचा बोर्ड लावलेला आहे प्रेक्षकांनो. आणि तिथून ना ती छाया वृद्धाश्रममध्ये आतमध्ये जाते. आणि इकडे काय चाललेलं असतं, भूमी गाडीपाशी उभी असते आणि मानसी तिच्याशी बोलत असते की ताई चालला का तुम्ही. तेवढ्यात आकाश येतो. आकाश बोलतो भूमी हा चेक तुझ्या पर्समध्ये ठेव ना. तर ती काय बोलती, नाही ना मी माझी पर्स घेतलेलीच नाही आकाश, तर तुझ्याच खिशामध्ये ठेव अशी बोलत असते. तर मानसी बोलते ताई तुम्ही पहिल्यांदाच चालले ना नित्य छाया वृद्धाश्रममध्ये, पहिल्यांदाच चाललीस ना तू तिथे. तर भूमी बोलते हो मी पहिल्यांदाच चालले गं. काय माहिती आहे का तुला, आपण दरवेळी वेगवेगळ्या आश्रममध्ये जातो ना वृद्धाश्रममध्ये, आणि यावेळी तर स्पेशल आहे ना, दिवाळी आहे ना, आणि दादाचा साखरपुडा झाला आहे ना गं, त्यामुळे तर गेलंच पाहिजे. आपल्या घरामध्ये कुठलंही शुभकार्य झालं ना की आपण जाऊन येतो ना, गिफ्ट देऊन येतो. आणि ह्यावेळी तर दिवाळीचे गोड गोड पदार्थ आहेत ते सगळ्यांना द्यायचे आहेत. आपण कधी वृद्धाश्रममध्ये जातो, कधी आश्रममध्ये जातो, ठीक आहे ना, असं तिला समजावून सांगत असते. तर त्यामध्ये मानसी बोलते अरे वा मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं. तर आकाश बोलतो अगं तुला माहिती आहे ना आपण काय करतो माहिती आहे का, एकदा आश्रममध्ये जातो एकदा वृद्धाश्रममध्ये जातो, त्यामुळे काय होतं सगळ्यांना समान गोष्टी भेटतात. त्यानंतर भूमी बोलते हे बघ आता बास झालं आमचं कौतुक करणं, जा आता तू आतमध्ये जा, स्थितीच्या उठली असेल असे बोलतात. त्यानंतर ना मानसी आतमध्ये जाते. तरीही ना भूमी खूप टेन्शनमध्ये असे दिसल्यासारखे दिसते, घराकडे असे बघत असते. तर आकाश तिला बोलतो काय झालं गं, का अशी तू टेन्शनमध्ये आहेस, का असं शांत बसलेस. तर भूमी बोलते काय करू ना, ती कालची गोष्ट अजून माझ्या डोक्यातून जात नाही, तो दरवाजाची गोष्ट मी किती जरी विसरायचं म्हटलं तर माझ्या डोक्यातून जात नाही. तर आकाश बोलतो अगं बास कर की आता, तू कशाला तो विचार करतेस. हे बघ तुला माहिती आहे का, जी गोष्ट करणारीसारखी होती रागिण्यात त्यासारखी होती ती आता या जगात नाही. तर भूमी बोलते मला असं काहीतरी निगेटिव्ह ओरा ना असं जवळ असल्यासारखं वाटतं. तर आकाश बोलतं हे बघ आपलं वाईट करणारी रागिणी आत्या होती, तिच्यासारखं आता कोण होऊच शकत नाही, त्यामुळे तू डोक्यातून काढणार, ती आता गेली, आता काहीही आपलं वाईट होणार नाही. तर भूमी बोलते हो बरोबर आहे. तर आकाश काय बोललेला असतो, ती जाताना काय थोडीच आपल्याला आशीर्वाद देऊन गेली असेल ग, हो ना, त्याच्याचंही परिणाम असतील. तर भूमी बोलते हो बरोबर आहे तू म्हणतेस. तर आकाश बोलतो ठीक आहे चल आता आपण वृद्धाश्रममध्ये गेलो ना तुला छान वाटेल. आणि त्यानंतर ना प्रेक्षकांना नित्य छाया वृद्धाश्रमचं ते करणं बघत असते. त्यानंतर ती म्हणते ठीक आहे आता आपण गेलो ना तिथे आपल्याला छान वाटेल असा ती विचार करते. इकडे अपूर्वा येते. अपूर्वा आल्यानंतर ती बघते की ती अशी खूप वेंदळ्यासारखी दिसत असते. तिचा चेहरा केस विस्कटलेला असतात, तोंडाला सगळं असं खाण घाण लागलेले असते. तर ती बोलते अगं हे काय केलेस तू, कसं झाले तुझं सगळं, हे का असं केलेस तू. ती खूप टेन्शनमध्ये येते अपूर्वा. म्हणजे थांब मी तुझा चेहरा पुसते. मग ती काय करते म्हणजे का प्रेक्षकांनो जाते आणि तिथून ना एक रुमाल घेते आणि त्या रुमालाने तिचा चेहरा वगैरे सगळा साफ करते. तिला खूप छान तिचे केस वगैरे सरळ करते. तिला बोलते हे बघ मी आले ना आता काळजी करू नको, हो मी छानपैकी आले, तुला माहिती आहे का मी आज कशासाठी आले, मी काय करणार आहे ते, तुला पाणी देऊ का, थांब मी तुला पाणी देते असे बोलत असते अपूर्वा. त्यानंतर ना ती अशी तोंडाचं असं वगैरे पुसत असते, असे भिलेली दाखवले. त्यानंतर ती अपूर्वा पटपट नाही जाते आणि ना ग्लासमधून पाणी घेऊन येते आणि ना हळूच ना प्रेक्षकांना तिला ती पाणी पाजते. आणि नंतर काय होतं माहिती आहे का प्रेक्षकांना, तिला पाणी पाजल्यानंतर तिला अशी शांत करते. तिला बोलते हे बघ तुला माहिती आहे का आज काय होतं, मी तुझ्यासाठी काय आणले तुला माहिती आहे का, अशी ती तिला बोलत असते. मी तुझ्यासाठी ना आज फळं आणली आहेत, मिठाई आणली आहे, तुझी औषधंही आणलेत ते बघ ना अशी करते तिला. आणि तिच्याजवळ जाऊन बसते, मिठाईचा बॉक्स घेऊन येते आणि तिला बोलते हे बघ मी तुझ्यासाठी मिठाई आणली आहे, खाणार ना तू, हे बघ ना तू माझं कौतुक कर ना अशी तिला म्हणत असते. मला शाबास केले, हे बघ मिठाई खान. ती तिला ना मिठाई भरवते आणि ती ना अशी काय तर बडबडत असते. आणि ती जशी बडबडते ना तेव्हा ती म्हणते काय अगं तू काय बडबडतेस, काय बोलतेस, मला खरंच कळत नाही गं, अशी ना ते साऊंड तिचं लो होऊन बोलत असते. तर ती अशी शांत बसलेली असते. तर म्हणते हे बघ ना, ती हातातली अंगठी दाखवते, हे बघ माझ्या जे एंगेजमेंट झाली आहे, बघ ना माझे एंगेजमेंट झाले, आता ही वरात निघणार आहे अशी बोलते. आणि ती बोलते माझी नाही निघणार, माझ्या लग्नाची नाही तर महाजनांची निघणार वरात.
अशी जशी ती महाजन हा शब्द वापरते ना, तिच्या एखाने एक्सप्रेशन चेंज होतात आणि हिलाही असं काही तर समजल्यासारखं वाटतं आणि ती तिच्याकडे बघतच राहते एकटक. ती बोलते हां महाजनांची वरात, अशी ती तिच्याकडे बघत राहते. अपूर्वा बोलते हो, आणि हे सगळं बघण्यासाठी तुला चांगलं राहायला पाहिजे ना, तू लवकर चांगली हो, लवकर बरी हो. ही एंगेजमेंट या सगळ्या मी गोष्टी फक्त तुझ्यासाठीच करते ना, मी दुसरे कुणासाठी करते सांग बघू. तू लवकर बरी हो हां, त्यानंतर ना आपण दोघी मिळून तुला मी दाखवते मी कशी ना महाजनांची